संस्थेला अंबानींकडून चक्क 15 कोटींची देणगी देण्यात येत आहे आणि याचं कनेक्शन एसबीआय बँकेसोबत सुद्धा जोडलं गेले। निनावी पत्रामुळे एकंदरीतच हे गुपित फुटलेलं आहे। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील महाराष्ट्राचे वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे एक कारनामे उघड होत आहेत। आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळालेल्या निनावी पत्रात दावा करण्यात आलाय की राज्यपाल असलेल्या कोश्यारी यांना शिक्षण संस्थेने अनंत अंबानी यांच्याकडून 15 कोटी रुपयांची देणगी घेतली। अनिल गलगली यांनी हे निनावी पत्र राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवून चौकशी करण्याची मागणी केली। या पत्रात नमूद केल्याप्रमाणे भगतसिंह कोश्यारी सारख्या माणसानं आपल्या पदाचा उपयोग करून उत्तराखंडमधील एका शाळेच्या नावानं भरपूर माया गोळा केली आहे। 100 सुद्धा मुलं नाहीत अशा शाळेकरिता कोट्यावधी रुपयाच्या देणग्या गोळा केल्यात। या पैशातून भगतसिंह कोश्यारी यांनी आपला पुतण्या दीपेंदर सिंग कोश्यारी यांच्यासाठी शाळेच्या आसपास भरपूर जमिनी खरेदी करून तिथे रिसॉर्ट सुरू केले। अनंत अंबानी यांच्याकडून या शाळेसाठी 15 कोटी रुपये घेतले। शेरसिंग गार्की सरस्वती विहार विद्यालय, डिवरा मुवानी, चामू, कनाली, चिना, पिथौरागड, उत्तराखंड, देवस्थळी येथील संस्थांच्या नावाने भरपूर संपत्ती गोळा केली। 2019 पूर्वी संस्थांना किती देणग्या मिळाल्या आणि 2009 ते 2023 या कालावधीत किती देणग्या मिळाल्या या तुलना सहज करता येऊ शकतात। याशिवाय एसबीआय बँकेतील एका खात्यातही अनेक व्यवहार झालेत अशीही माहिती या पत्रात नमूद करण्यात आली आहे। अनिल गलगली यांनी यापूर्वी आरटीआयद्वारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यकाळात त्यांच्या संस्थेने जमा केलेल्या देणग्यांबाबत माहिती मागवली होती। या प्रकरणाची चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल अशी मागणी गलगली यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। त्यामुळे आता याबाबत राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे।